जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला विचारलेलं अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. 10 सेकंदामध्ये कसं फुकून टाकायचं हे आता आपण बघूया. ओके, एक्झाम्पल काय म्हणते बघा. 88 मी लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एकास वर्तुळाकृती आकार दिला व दुसऱ्या तारेला चौरसाकृती आकार दिला, तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळामधील फरक किती आहे की नाही सांगा. एकाला वर्तुळाकृती आकार दिला, एकाला चौरसाकृती आकार जर दिला आणि त्याच्या क्षेत्रफळामधला फरक किती आपल्याला काढायचा, कसं सॉल्व्ह करायचं बघा. ह्याच्यामध्ये डायरेक्ट सूत्र काय वापरायचं बघा. ह्याच्यामध्ये सूत्र कसं वापरणार, फरक जर काढायचा आपल्याला काय काढायचा इथं, फरक काढायचा, दोन आकृत्यामधला फरक काढायचा इथं. इज इक्वल टू बघा 3/176, 3/176 गुणिले एक्स वर्ग. आणि एक्स काय घ्यायचं, एक्स घ्यायचं इथं लांबी. ओके, त्या ताराची काय लांबी इथं एक्स पुट करा, आपला आन्सर येते बघा. ओके, कसं सॉल्व्ह करायचं बघा. क्षेत्रफळांच्या मधला फरक काढायचा आपल्याला. 3/176 आणि एक्स व्हॅल्यू किती बघा 88चा वर्ग. मी काय करतो 88 गुणिले 88 वर्ग म्हणजे त्याचा 2 वेळा गुणाकार 2 वेळा लिहून घेतलं. 88 की 88, 88 दुनी 176, बे के बे, बेंचोक 8, बेंचोक 8 आणि 44 गुणिले 3, 44 गुणिले 3 म्हणजेच किती बघा इथं 132. 44 तरी 132 पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आलं. ओके, विषय आपल्याला आहे. ओके, 10 सेकंदामध्येच